लग्नाच्या पहिल्याच दिवशी ती अडाणी आहे ही गोष्ट लक्षात येताच मी खूप नाराज झालो. कारण लग्नाच्या कागदावर सह्या करताना तिने सही करण्याऐवजी तिचा अंगठा लावला होता. ती माझ्या आईच्या नात्यातली होती. तिला आम्ही दुसऱ्या शहरातून लग्न करून आमच्या घरी आणलं होतं. मला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते, पण आईच्या हट्टामुळे मी या लग्नाला तयार झालो होतो. रेश्माची आई खूपच आजारी होती. त्यामुळे हे लग्न लवकरात लवकर होणं फार गरजेचं होतं. मला माझ्या आईची गोष्ट ऐकावी लागली. एकतर रेश्मा खूपच साधारण मुलगी. तसेच ती अशिक्षित होती. तिच्या माहेरची लोकं खूपच गरीब होती. माहेरच्या बिकट परिस्थितीमुळे ती शिक्षण घेऊ शकली नाही. दिसायला ती सुंदर होती, पण मला नेहमी सुशिक्षित मुलींचे विचार पटायचे. मला या वातावरणातून मिळून मिसळून राहणाऱ्या मुलींची अपेक्षा होती. मी एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होतो. माझ्यासोबत राहणारे लोकही त्याप्रमाणेच होते. आमच्या ऑफिसमध्ये नेहमी मोठमोठ्या पार्ट्या होत असत. त्यात माझ्या मित्रांच्या बायका खूप नटून-थटून यायच्या. त्यांना पाहून मला असे वाटायचे की कदाचित माझ्या बायकोचेही राहणीमान त्या स्त्रियांसारखे असते तर, कारण त्यासुद्धा शिकलेल्या घरातील होत्या आणि चांगल्या पदावर नोकरी करायच्या. त्यांच्या नवऱ्यांचे घर चालवण्यासाठी त्यांची साथ मिळत असत. सर्वांना मान देणाऱ्या, खूप शिकलेल्या आणि सध्याच्या काळात चालू असलेल्या फॅशनशी जुळतं घेणाऱ्या बायकोची मला अपेक्षा होती. पण माझ्या आईने एका अशिक्षित आणि गरीब मुलीशी माझं लग्न करून दिलं होतं. मी नेहमी विचार करायचो की माझ्या आईने माझ्याबद्दल या मुलीचा का विचार केला? मी तिला कधीच आमच्या ऑफिसच्या पार्टीजमध्ये सोबत नेलं नाही. तिला इंग्लिशमधला एकही शब्द बोलता येत नव्हता आणि यासाठी मला सर्वांसमोर अपमानित व्हायचं नव्हतं. आधी तर मी नेहमी माझ्या आईसोबत भांडत असायचो. तू माझ्यावर हा अन्याय का केलास? ही अशिक्षित मुलगी माझ्या गळ्यात का मारलीस? यावर आई म्हणायची, मी तुझ्यासाठी हिरा शोधून आणलाय, पण तुला या हिऱ्याची किंमत नाही. मी नेहमी माझ्या आईची नक्कल करायचो आणि म्हणायचो, हिरा अशिक्षित आणि अंगठा छाप असतो का? मी नेहमी रेश्माला तिच्या शिक्षणावरून टोमणे मारायचो, पण तिने कधीच मला उलट उत्तर दिलं नाही. ती नेहमी मान खाली घालून एखाद्या आरोपीसारखी माझ्यासमोर उभी राहायची. तिच्या तोंडातून याबद्दल एकही शब्द बाहेर येत नसे. मी तिला म्हणायचो, जेव्हाही मी माझ्या मित्रांच्या घरी जातो, तेव्हा त्यांच्या बायका मला चहा आणि साखर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आणून देतात आणि तुला मात्र याबद्दल काहीच माहिती नाही. कधी चहामध्ये साखर जास्त असते तर कधी चहापत्ती कमी. एखादी गोष्ट कशी मांडायची याची तुलनाही तुला जरा करता येत नाही. यावरून रेश्मा मला म्हणाली, माझ्या हातून कोणत्याही चुका होऊ नये याची मी पुरेपूर प्रयत्न करते. मला तिचे राहणीमान अजिबात आवडत नसे. ती अत्यंत साधेपणाने राहत असे. जुन्या काळातल्या स्त्रियांसारखी राहत असे. मी अशी कोणती चूक केली असावी ज्यामुळे देवाने मला अशी बायको दिली हे मला समजत नव्हते. मला तिला पाहण्याची इच्छा सुद्धा होत नसायची. पण ती जेवण खूपच सुंदर बनवायची. तिच्या हाताला खूप चांगली चव होती. तिला माहीत होतं की मला बिर्याणी खूप आवडते, म्हणून आठवड्यातून एकदा तरी ती माझ्यासाठी बिर्याणी बनवत असे, जी खाण्यात मला खूपच मजा येत. जेव्हा मी ऑफिसला जाण्यासाठी निघायचो त्यावेळी माझ्या जेवणाचा डबा तयार करून टेबलवर ठेवायची. मला नेहमी बाहेरचं खाऊ नका असे सल्ले द्यायची. मी बाहेरचं खाऊ नये, माझी तब्येत बिघडू नये याची खूप काळजी घ्यायची. मी तिला म्हणायचो, मी लहान मूल नाहीये की डब्बा घेऊन ऑफिसमध्ये फिरू. आमच्या इथे खूप छान जेवण येतं आणि तेही तुझ्यापेक्षा चांगलं हॉटेलमधून. त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस. एके दिवशी ती माझे कपडे इस्त्री करत असताना माझा शर्ट तिच्या हातून जळाला. तो माझ्या खूपच आवडीचा शर्ट होता. ते पाहून माझं डोकं फिरलं. मला इतका राग आला की मी तिच्या 2 कानाखाली वाजवले. तुझे लक्ष नाहीये कामाकडं. तुला कपडे व्यवस्थित प्रेस करता येत नाही. तुमच्यासारख्या बायकांना असली कामे कधीच जमणार नाही, असे मी रागात म्हणालो. हे ऐकताच माझी आई तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, तू एखाद्या विचित्र प्राण्यासारखा आहेस. आई, हिला माझ्या नजरेसमोरून लवकरात लवकर घेऊन जा, नाहीतर मी हिची अवस्था अजून बेकार करेन. तिच्या गालावर माझ्या बोटांनी छाप सोडली होती. आई म्हणाली, तू तिच्या शिक्षणावरून नेहमी तिचा अपमान करतोस, तिला टोमणे मारतोस, पण खरं तर तू शिक्षित असून सुद्धा अडाण्यासारखा वागतोस. तुला असं बायकोवर हात उचलणे शोभतं का? मला तर असे वाटतं की तूच अशिक्षित आहे.
मी म्हणालो, अशा बायका नेहमी सकाळ संध्याकाळ मारत राहिले पाहिजे. जळालेला शर्ट हातात घेऊन तो मी गुंडाळला आणि रेश्माच्या चेहऱ्यावर फेकून दिला. हा शर्ट तुझ्याकडेच ठेव, असे मी रेश्माला म्हणालो. याच दिवसांमध्ये एक सुंदर मुलगी माझ्या ऑफिसमध्ये नोकरीला आली होती. तिचे नाव करीना होते. माझं तिच्याशी छान जमलं होतं. आमच्या चांगल्या गप्पा गोष्टी व्हायच्या. तिने उच्च शिक्षण घेतलं होतं. तसेच ती हुशारही होती. आम्ही नेहमी ऑफिसमध्ये एकत्रच काम करायचो. त्यामुळे ती मला आवडू लागली. जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून मला रेश्माचा अजून जास्त राग येऊ लागला. मला असे वाटत होते, जर माझे लग्न रेश्मासोबत झाले नसते तर मी या नवीन मुलीसोबतच लग्न केले असते. पण माझ्या आईच्या हट्टीपणामुळे मी ऑफिसमध्ये कोणालाच माझ्या बायकोला दाखवू शकलो नव्हतो. माझ्या बऱ्याच मित्रांनी मला विचारलं की तुझ्या बायकोला पार्टीमध्ये घेऊन ये. मी त्यांना कसे सांगू की तिला साधं कपडे सुद्धा प्रेस करायची अक्कल नाही. माझी बायको घरी काम करते आणि पार्टीला येण्यासाठी माझी आई तिला परवानगी देत नाही, असे म्हणून मी त्यांच्याकडनं टाळाटाळ करायचो. माझ्या बायकोची चूक असू दे किंवा नसू दे, पण ती प्रत्येक वेळेस माझं ऐकून घ्यायची. कधी कधी मला वाटायचे की तिचे हृदय दगडाचे बनले आहे, कारण मी तिच्यावर बोललेल्या प्रत्येक गोष्टी गुपचूपपणे ऐकून घेते व तसेच मी केलेला प्रत्येक अपमान तिने शब्दपणे सहन करते. काही दिवसानंतर माझ्या आईची तब्येत वयानुसार बिघडत होती. एकटी रेश्मा तिची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेत होती. ती दिवसभर सर्व कामे करून किती थकत असेल याचा अंदाजही नव्हता. मला ऑफिसमधले करीना खूपच आवडत होती. पण मला नक्कीच माहीत होतं की माझी आई तिच्या सोबत लग्न करण्यास मला परवानगी देणार नाही. दिवसेंदिवस तिची तब्येत खूपच बिघडली. माझ्या आईने आजारपणात निधन झाले. माझे आयुष्य आता बदलले होते. आई होती तोपर्यंत मी दुसऱ्यांना मान सन्मान देत होतो व बोलत होतो. पण आई गेल्यापासून दुसऱ्यांचा आदर करणे मी विसरून गेलो होतो व लोकांसोबत गप्पा मारणे हेही मी सोडून दिले होते. जेव्हा मी ऑफिसच्या कामामुळे टेन्शनमध्ये असायचो तेव्हा मी बायकोला रागाच्या भरात खूप मारायचो आणि ती माझा मार गुपचूप सहन करायची. एके दिवशी मी ऑफिसमध्ये निघालो तेव्हा माझी बायको बुटांना पॉलिश करायला वेळ लागला. तेव्हा मला इतका राग आला की मी तिला खूप मारलं. तिला म्हणालो, तुला काम करण्याची पद्धत माहीत नाही का? तुला माझ्या वेळेची किंमत आहे की नाही? सर्वात आधी माझ्या वस्तू तयार ठेवत जा, असे म्हणून मी ऑफिसला गेलो. संध्याकाळची वेळ झाली. मला असे वाटले होते की ती कदाचित सकाळच्या प्रकारामुळे माहेरी गेली असावी. पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा सर्व उलटच दिसले. मी घरात शिरताना बिर्याणीचा सुगंध आला. मी अगदी मन लावून पोटभर जेवण घेतलं. जेव्हा मी झोपण्यासाठी माझ्या खोलीत आलो तेव्हा माझे डोके खूप दुखत होते. बायकोने सर्व कामे उरकली आणि खोलीत येऊन बसली. ती खूपच दमलेली दिसत होती. पण जेव्हा मी तिला सांगितले माझे डोके खूप दुखत आहे तेव्हा तिने लगेच माझ्याजवळ येऊन माझे डोके दाबू लागली आणि म्हणाली, तुम्ही खूप मेहनत घेता, पण मी तुम्हाला आनंद न देता त्रास देते, हो ना? पण मी काय करू? तुम्हाला आनंदी ठेवायचा माझा नेहमीच प्रयत्न चालू असतो, पण मी कुठे ना कुठे मागे राहून जाते. तिच्या या गोष्टी ऐकून मी आश्चर्यचकित झालो. ही बाई असा कसा विचार करते? माझ्यासोबत भांडण करण्याऐवजी ही एवढे चांगले कसे काय वागू शकते? या सर्व गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या. मी तिचे म्हणणे ऐकले होते. ती म्हणायची, इतर कुटुंबात नवरा बायको कसे आनंदी राहतात, एकमेकांसोबत गप्पा मारतात, बाहेर फिरायला जातात, एकमेकांसोबत प्रेमाने राहतात. तुम्ही कामाला जातात, मी दरवाजात येऊन तुमचा निरोप द्यावा, तसाच कामावरून आल्यावर मी तुमच्यासाठी छान जेवण बनवावे आणि तुम्ही माझी प्रशंसा करावी. आपण दोघे खूप आनंदात राहू. आपल्या दोघांचे कधीच भांडण होऊ नये असे मला वाटते. पण नकळत माझ्याकडून काही ना काही चुका होतात आणि तुम्ही त्यावरून मला ओरडतात. मी तुमच्यासोबत खूप चांगले राहण्याचा प्रयत्न करते, पण माझ्याकडून काय चुका होतात हे मलाच कळत नाही. तिचे म्हणणे मी शांतपणे डोळे मिटून ऐकत होतो. कदाचित या सर्व गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत असल्याने माझ्यावर काहीच प्रभाव पडत नव्हता. मला ती आवडत नव्हती म्हणून मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो. तेवढ्यात मला अचानक माझ्या कपाळावर ओलावा जाणवला. असे वाटत होते जणू पाण्याचे थेंब
माझ्या डोक्यावर पडत होते. जसे मी डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की माझी बायको रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू माझ्या कपाळावर पडत होते. मी लगेच उठून बसलो. माझ्या रुमालाने तिचे डोळे पुसले आणि मी काही म्हणण्याअगोदर ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हुंदके देऊन रडू लागली. पण तिने तिचा आवाज खोलीच्या बाहेर जाऊ दिला नाही. ती रडत रडत म्हणाली, "मला माफ करा. तुम्ही माझ्यासोबत असेच राहा, जसे इतर नवरे त्यांच्या बायकांसोबत राहतात." तिचे रडणे थांबवतच नव्हते. मी तिला बराच वेळ बघत बसलो. नंतर मी माझा हात स्वतः तिच्या हाताजवळ नेला. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो, "अगं रडत का आहेस? अगं वेडे, दररोजच्या कामामुळे मी खूप थकून जातो. त्यामुळे माझी सर्व कामावरची चिडचिड तुझ्यावर निघते. पण यापुढे मी तुला ओरडणार नाही. तसेच तुझ्यासोबत व्यवस्थित राहण्याचा नक्की प्रयत्न करेन." यावेळी मी तिच्यासोबत अगदी शांतपणे बोलत होतो, कारण ती खूपच भावूक झाली होती आणि रडत होती. त्यावेळेस मला तिला धीर देण्यापलीकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी खोलीतल्या कॉटवर माझं डोकं ठेवून बसलो होतो. तेव्हा ती माझ्याजवळ आली आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून बाजूला बसली. स्वतःचे डोळे पुसत म्हणाली, "तुम्हाला माहीत आहे का तुम्ही सकाळी मला काय बोलले ते? तुमचे सकाळचे ते शब्द ऐकून मी आज दिवसभर रडत होते." मी विचारात पडलो. सकाळी मी रागाच्या भरात खूप काही गोष्टी तिला बोलून गेलो होतो. पण खूपच गडबड केल्यामुळे तिला नक्की काय बोललो हे मला आठवतच नव्हतं. तसेच मी तिला खूपच घालून पाडून आणि तिच्या इज्जतीवरून बोललो होतो. माझी अशी कोणती गोष्ट होती जी एवढी तिला मनाला लावून घेतली होती? त्यामुळे ती खूपच रडू लागली. मी तिला म्हणालो, "मला खरंच आठवत नाही मी तुला काय बोललो ते." त्यावर ती म्हणाली, "तुम्ही मला रागाच्या भरात बोलला की मला कायमचे सोडून द्याल आणि नंतर तुला चटणी भाकरीवर दिवस काढावे लागतील." हे सांगताना ती आतून खूपच खचली होती. तिच्या रडण्यामुळे मी थोडासा घाबरलो. रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलून गेलो हे माझ्या लक्षात आले. "हे बघ, सर्व फक्त रागातच बोललो. रागाच्या भरात गोष्टी तोंडातून निघून जातात. त्यामुळे तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि तसेच वाईट वाटून घेऊ नकोस. तू एक चांगली मुलगी आहेस." असे म्हणत मी तिची प्रशंसा करू लागलो. मी तिला रडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मला असे वाटत होते की हळूहळू माझी बायकोचे मन मी जिंकून घेईन. आमच्यातलं नातं अजून घट्ट होईल. तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला. मी सुद्धा आज खुश होतो. पण जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा करीना माझी वाट पाहत होती. मी माझे काम उरकले. बॉससोबत मीटिंग झाल्यावर मी बाहेर कॅबिनमध्ये बसलो होतो तेव्हा माझ्या बायकोसोबत घालवलेला वेळ मी आठवत होतो. तेवढ्यात करीनाचा माझ्या बाजूला येऊन बसला. तिने आता माझ्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. मलाही तिच्यासारखीच मुलगी हवी होती आणि आता आईची भीतीही नव्हती. त्यामुळे मी करीनाला समजावत म्हणालो, "अगं मी तुझ्याशीच लग्न करणार आहे." पण माझं पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न तिचे घरचे माझ्यासोबत करून देणार नव्हते. त्यामुळे त्यांनी मला घटस्फोट घेण्यासाठी राजी केलं होतं. पण आपलं लग्न झाल्यावर मी माझ्या बायकोला नक्कीच घटस्फोट देऊन तुझ्या सोबतच राहीन असं मी तिला वचन दिलं. "मी तुझ्यासोबत कोर्ट मॅरेज करण्यास तयार आहे." तेव्हा मी तिला हो म्हणालो. पुढे लगेच आमच्या दोघांचे लग्न झाले. मी आणि करीना माझ्या दुसऱ्या घरात सोडून घरी आलो. रस्त्यात हळूहळू पाऊस चालू होता. बाहेरचं वातावरण अगदीच बिघडलेलं होतं. घरात पाऊल टाकताच मला तळण्याचा वास आला. सुगंधित कांदा भजी तिने तयार करून ठेवले होते. हॉलमध्ये आल्यावर मी इकडून तिकडे पाहू लागलो. समोर किचनमध्ये बायको कांद्याची भजी तळत होती. मला पाहताच तिने गॅसवर चहा बनवायला ठेवला. ती मला म्हणाली, "तुम्ही लवकर याल हे मला ठाऊकच होते. बघा मी तुमच्यासाठी गरम गरम भजी बनवली आहे आणि सोबत चहासुद्धा ठेवला आहे. आपण दोघे मिळून खाऊ." मी माझ्या खोलीत गेलो. माझ्या डोक्यात फक्त करीनाचाच विचार होता. मी बायकोला म्हणालो, "सर्व कामे बाजूला टाकून लवकर माझ्याकडे ये. मला तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे." मला माझ्या फोनवर करीनाचे वारंवार मेसेज येत होते. तिने लिहिले होते की "तू लवकरात लवकर तुझे काम आटपून माझ्याजवळ ये. आपल्या जीवनातील आजचा पहिला दिवस खूप महत्त्वाचा आहे. मी तुझी वाट पाहत आहे." मी माझ्या खोलीत बसलो. त्यानंतर बायकोही आत आली.
तिच्या एका हातात भजीची प्लेट व दुसऱ्या हातात गरम गरम चहा होता. मला म्हणाली, "हे घ्या, मी तुमच्यासाठी गरम भजी आणि चहा केलाय." तिच्या हातातल्या गोष्टी घेऊन मी टेबलावर ठेवल्या. ती प्लेटमधील एक भजी उचलून मला भरवू लागली. तेवढ्यात मी तिचा हात पकडला आणि बाजूला सरकवला. मला चिंतेत पाहून तिला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, "माझ्या हातून काही चूक झाली आहे का? तुम्ही मला इतके काळजीत का दिसत आहात? सर्व काही ठीक आहे ना? तुमची तब्येत बरी आहे ना?" असे अनेक प्रश्न विचारू लागली. मी तिचा हात पकडून तिला माझ्या बाजूला बसवलं आणि म्हणालो, "मी तुला आता जे सांगणार आहे ते ऐकून तुला वाईट वाटेल. तू हैराण होऊन जाशील. तुला माहीत आहे ना की मला आपले लग्न मान्य नव्हते. मी हे लग्न फक्त माझ्या आईच्या हट्टामुळे केले होते. पण माझी आई आता या जगात नाही. आता आपण दोघे एकत्र राहणे शक्य नाही. जर मी तुझे मन मोडले असेल तर कृपा करून मला माफ कर. आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मी तुला घटस्फोट देणार आहे. मला आता तुझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही. येत्या काही दिवसात मी घटस्फोटाची नोटीस तुला पाठवून देतो." माझे म्हणणे ऐकून ती खूपच अस्वस्थ झाली. तिने तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर काढला नाही. निघताना मी फक्त एवढेच सांगितले की "तू तुझ्या भावाला बोलवून घे. मी तुला सोडून जात आहे." मी तिला परत मागे वळून पाहिले नाही की ती कोणत्या अवस्थेत असेल किंवा तिला माझ्यासोबत काहीतरी बोलायचे असेल. पण कदाचित मला असे वाटत होते की तिला मनापासून मला काहीतरी सांगायचे आहे. मी तिला तशाच अवस्थेत सोडून करीनाकडे आलो. करीना माझी वाट पाहत होती. मी तिच्यासोबत 2 दिवस राहिलो. ती खूप खुश होती. मी रेश्माला घटस्फोट देणार आहे याचे रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये कैद केले होते. ते रेश्माने मोबाईलवरून पाठवले. मी आणि करीना खूप खुश होतो. आम्ही दोघंही एकत्र आनंदित राहत होतो. स्वप्न पाहिले होते. 2 दिवसानंतर जेव्हा मी परत पहिल्या घरी आलो तेव्हा पाहिले की घरातील सर्व सामान जसेच्या तसे पडले होते. जेव्हा मी किचनमध्ये गेलो तेव्हा पाहिले की कढई जशीच्या तशी गॅसवर ठेवली होती. भजीचे पीठ तसेच किचन ओट्यावर पडले होते, ज्याचा घाणेरडा वास पसरला होता. जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा सर्व साहित्य इकडे तिकडे पडले होते. समोरच्या टेबलावर ठेवलेली भजी आणि चहा तसाच होता. सर्व गोष्टी जशाच्या तशा दिसत होत्या. पण मला रेश्मा कुठे दिसत नव्हती. कदाचित ती माहेरी गेली होती. मला बेडवर एक कागद दिसले. ते कागद नसून एका हॉस्पिटलचे रिपोर्ट दिसत होते. जेव्हा मी ते उघडले ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या रिपोर्टमध्ये असे लिहिले होते की रेश्मा गरोदर आहे. रिपोर्ट वाचून मी स्तब्ध झालो. तरीही मी करीनासोबत माझे आयुष्य अगदी आनंदाने घालवत होतो. करीना सुशिक्षित, दिसायला सुंदर आणि एक तरुण मुलगी होती. तसेच ती नोकरीही करायची. आम्ही दोघं एकाच कंपनीत कामाला होतो. आमची मुलंही आमच्यासारखीच अगदी सुंदर व व्यवस्थित होती. पण माझे आयुष्य आता बदलले होते. आता मी एकच कपडे 4 ते 5 दिवस घालत होतो. "तू कपडे बदल" असे म्हणणारे कोणीच नव्हते. नवीन कपडे धुवून व इस्त्री करून कपाटात ठेवले आहे असं सांगणारंही कोणीच नव्हतं. माझी आवडती बिर्याणी बनवणारं व आवडता स्वयंपाक बनवणारं आता कोणीच नव्हतं. जर मला काही खायची इच्छा होती तेव्हा मी ते हॉटेलमध्ये खाऊन घेत असे किंवा बाहेरून ऑर्डर करत असे. कारण करीना म्हणायची की मला जेवण बनवता येत नाही. मला बाहेरचं फास्ट फूड आवडतं आणि तेच मी खाते. माझे जीवन अजूनही खडतर होत होते. माझे मुलं मला उलट बोलू लागले. माझ्या मुलांवर वाईट संस्कार पडले होते. ते सर्वांना उलट उत्तरं देत. आता करीना माझ्यासोबत माझे संबंध आधीसारखे राहिले नव्हते. ती खूप बदलली होती. छोट्या छोट्या गोष्टीवर मला टोमणे मारायची. मला आता माझ्या बायकोची खूप आठवण येऊ लागली होती, जी खूपच संस्कारी होती आणि जिचा स्वभाव खूपच दयाळू होता व मनमिळाऊ होता. रेश्माला घटस्फोट देऊन 9 वर्ष झाली. पण या 9 वर्षात मला तिची खरी किंमत कळाली. जर मी तिच्यासोबत वाईट वागलो नसतो तर कदाचित आता तिचे दुसरं लग्न झाले असेल आणि तिच्या नवऱ्यासोबत ती खुश असेल, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. पण आता माझ्या आयुष्यात खूपच अडचणी येऊ लागल्या होत्या. मी नेहमी अस्वस्थ असायचो. माझी अधूनमधून तब्येत बिघडायची. करीना मला तिच्या मित्रांसमोर नेण्याची आता लाज वाटू लागली.
मी डॉक्टरांकडून बरेच उपाय केले, पण त्यांचे म्हणणे होते की हे मानसिक ताणामुळे होत आहे. पण हे सर्व रेश्मावर केलेल्या अत्याचारांची शिक्षा होती. सर्व काही असून सुद्धा मला एकटे असल्यासारखे वाटायचे. एके दिवशी मी माझ्या मुलांना घेऊन त्यांच्या शाळेत सोडायला गेलो. तिथे मला रेश्मा दिसली. तिला पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही. तिच्यासोबत एक 8 ते 9 वर्षाची मुलगी होती. तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यासोबत मिळता जुळता होता. त्या मुलीला पाहून मी हैराण झालो. रेश्मा मला पाहून आश्चर्यचकित झाली. मला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. मी तिला म्हणालो, "कशी आहेस?" ती म्हणाली, "तुला जशी दिसत आहे तशीच आहेस." ती खूपच कमजोर दिसत होती. मी तिला विचारले, "ही आपली मुलगी आहे का?" ती म्हणाली, "हो हो, तुमचीच मुलगी आहे." तिला पाहून मला खूपच आनंद झाला. मी त्या लहान मुलीला जवळ घेतले आणि तिचे लाड केले. रेश्माला विचारले, "तुझा नवरा कसा आहे? तू इथे जवळच राहतेस का?" ती म्हणाली, "हो, मी इथं जवळच राहते. पण मी दुसरे लग्न केले नाही, कारण आपल्या दोघांचा घटस्फोट झालाच नव्हता. त्यामुळे मला काही दिवसांसाठी आशेचा किरण दिसत होता." मी तिला म्हणालो, "तू इथे काय करत आहेस?" ती म्हणाली, "आपली मुलगी इथे शिकते आणि मी इथं आयाचं काम करते." मी तिला विचारले, "तू माहेरी का गेली नाहीस?" ती म्हणाली, "मी माहेरीच राहत होते, पण आता माझं तिथं हक्काचं कुणीच राहिलं नाही. आई बाबा दोघेही निघून गेले. मग मी परत इथे निघून आले. इथेच छोटंसं घर भाड्याने घेतलं. खूप शोधल्यानंतर मला या शाळेत आयाचं काम मिळालं. शिक्षण नसल्यामुळे मी हेच काम करू शकत होते." तिने मला विचारलं की तुमची बायको व मुले कशी आहेत? मी तिला म्हणालो, "जेव्हापासून मी तुला सोडलं तेव्हापासून माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला. मी तुला सोडून खूप मोठी चूक केली. कृपा करून मला माफ कर." ती म्हणाली, "तू माझी माफी मागू नकोस, कारण तू माझी माफी मागून मला तुझ्यामध्ये सामावून घेत आहेस. तू आताही माझा नवरा आहेस." मी तिला म्हणालो, "तू परत माझ्या घरी येशील का? मी आता खूप बदललो आहे. मी तुला सर्व गोष्टी देईन. ज्या गोष्टीवर तुझा हक्क आहे. तुला यापुढे कधीच सोडून जाणार नाही. तसेच मी तुला खूप आनंदात ठेवीन. तसेच मी माझ्या मुलींना वडिलांचं प्रेम देईन. मला तिचे खूप लाड करायचे आहेत." पण रेश्मा क्षणभर विचार न करता लगेच म्हणाली, "नाही, हे आता शक्य नाही. या सर्व गोष्टींना बराच वेळ झाला आहे. तुम्ही माझ्यासोबत जे काही वागले आहात त्यासाठी मी तुम्हाला माफ करते. पण मला तुमच्यासोबत अजिबात राहायचं नाही. तसंच आपला घटस्फोट झाला नाही ही गोष्ट तुम्ही विसरून जा. कारण आतापर्यंत मी माझे आयुष्य एका घटस्फोटित महिलेप्रमाणेच घालवले आहे. माझ्या मनात आता जगण्याची इच्छा नाही. फक्त मुलीमुळे मी माझे उर्वरित आयुष्य जगत आहे." मी तिला खूप विनंती केली, पण ती माझ्यासोबत येण्यास तयार झाली नाही आणि मला म्हणाली, "मी तुम्हाला एक गोष्टीची परवानगी देऊ इच्छिते. तुम्हाला तुमच्या मुलीला जेव्हाही भेटायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही तिला भेटू शकता. आता तुम्ही जाऊ शकता." मी माझे तोंड पाडून घरी आलो. रेश्मा माझी बायको असून मी तिच्यासोबत राहू शकत नाही. कदाचित हीच माझी मोठी शिक्षा होती. आता मला माझे आयुष्य नको असणाऱ्या करीनासोबत घालवावे लागणार होते. तर मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट कशी वाटली आणि बायकोची खरी किंमत काय असते हे तुमच्या मते काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.